नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TYBA इकॉनॉमिक्स पेपर थर्ड या क्लासमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपला पेपर थर्ड जो आहे त्याचं टायटल आहे इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र. या टायटलचा आपण पेपर अभ्यासतो आहे आणि या 6व्या सेमिस्टरला या पेपरमध्ये आपण 3 युनिटचा अभ्यास करतो आहे. म्हणजे 3 प्रकरणांचा आपण अभ्यास करत आहोत आणि यापैकी सार्वजनिक खर्च हे पहिलं प्रकरण आपण अभ्यासलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या प्रकरणाला, दुसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत आणि ते दुसरं युनिट आहे पब्लिक डेप्ट. पब्लिक डेप्ट मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज हा आपला अभ्यासाचा आजचा टॉपिक. या लेक्चरमध्ये पब्लिक डेप्ट या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत. हे आहे दुसरं प्रकरण बघा, सार्वजनिक कर्ज. आणि या प्रकरणामध्ये आपण पहिला टॉपिक अभ्यासत आहोत, सार्वजनिक कर्जाचा अर्थ काय आहे आणि त्याची उद्दिष्टे. सार्वजनिक कर्जाचा अर्थ आणि उद्दिष्टे, पब्लिक एक्सपेंडिचर मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक खर्च ही जशी राजस्वाची एक महत्त्वाची शाखा आहे, अगदी त्याप्रमाणे सार्वजनिक कर्ज ही सुद्धा राजस्वाची अलीकडच्या काळामध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञ एक महत्त्वाची शाखा मानतात. कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये, अविकसित राष्ट्रांमध्ये सार्वजनिक खर्च वाढविल्याशिवाय आर्थिक विकासाला गती मिळणार नाही. आणि म्हणून हा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारला मिळणारं जे उत्पन्न आहे, म्हणजे कर रूपाने मिळणारं उत्पन्न असेल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांपासून मिळणारा नफा असेल आणि काही करेत्तर उत्पन्नाचे मार्ग असतील, या वेगवेगळ्या मार्गांनी जे काही सरकारला उत्पन्न मिळतं ते सार्वजनिक खर्चाच्या मानाने कमी पडतं. आणि म्हणूनच सरकारला आपला हा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो आणि तो घेतला पाहिजे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ सार्वजनिक कर्ज घेणं हे पाप आहे असं मानत होते. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे सार्वजनिक कर्जाचा आधार घेऊन अलीकडच्या सरकारांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाला गती दिली पाहिजे आणि ते एक आर्थिक विकासाचं प्रभावी साधन ठरू शकतं, हे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मान्य केल्यामुळे राजस्वामध्ये म्हणजे सार्वजनिक आयव्यय या शास्त्रामध्ये सार्वजनिक कर्ज ही एक सार्वजनिक आयव्ययाची महत्त्वाची आणि प्रभावी शाखा मानली जाते. आणि म्हणूनच सार्वजनिक कर्ज हे आर्थिक विकासाचं इंजिन आहे. सार्वजनिक कर्जाद्वारे आर्थिक विकास मागासलेल्या राष्ट्रांना लवकर साधता येतो असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना ते मान्य झालंय. डॉक्टर डॉल्टन हे तर असं म्हणतात की आर्थिक विकासाला गती द्यायची असेल तर सार्वजनिक कर्जाचा मोठा वापर केला पाहिजे आणि त्याद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक स्वरूपाची जर कामं झाली, म्हणजे त्या सार्वजनिक कर्जाचा वापर चांगल्या कामासाठी केला, उत्पादक खर्चासाठी त्याचा वापर केला, तर नक्कीच आपल्या देशाला आर्थिक विकासाला गती देता येऊ शकते असं अलीकडे मान्य झाल्यामुळे सार्वजनिक कर्ज या संकल्पनेकडे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे
आर्थिक विकासाचं एक महत्त्वाचं साधन या दृष्टिकोनातून सार्वजनिक कर्ज या शाखेकडे पाहत असतात. आणि म्हणूनच राजस्वामध्ये ती एक महत्त्वाची शाखा अलीकडे मानली जाते. तर सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? त्याची व्याख्या काय आहे, जी आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते 2 मार्कासाठी. सार्वजनिक कर्ज नेमकं कोणाला म्हणतात? सरकार अडीअडचणीच्या काळामध्ये आपला सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी देशातील जनतेकडून म्हणजे देशातील आपल्या लोकांकडून केंद्रीय अधिकोषाकडून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून तसेच परकीय देशातील नागरिकांकडून किंवा जागतिक वित्त संस्थांकडून परत करण्याच्या अटीवर जी आर्थिक मदत घेते त्यालाच सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. म्हणजे सरकार सार्वजनिक कर्ज हे वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या घटकांकडून घेत असते. देशातील जनता, देशातील बँका, परदेशातील लोक, जागतिक वित्त संस्था, परदेशी बँका या सगळ्या घटकांकडून परत करण्याच्या अटीवर विशिष्ट मुदतीसाठी जी काही आर्थिक मदत घेते, उचल घेते त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. आता या सार्वजनिक कर्जाची भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काय भूमिका आहे? सार्वजनिक कर्जाचं अलीकडे महत्त्व का वाढलेलं आहे? म्हणजेच सार्वजनिक कर्जाची उद्दिष्टे कोणती? अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये आपण 5व्या सेमिस्टरला 3 प्रकरणं अभ्यासली होती आणि आताही आपण शेवटच्या सेमिस्टरला म्हणजे 6व्या सेमिस्टरला 3 प्रकरणांचा अभ्यास करतो आहे. जोही काही अभ्यास 6 प्रकरणातून आपण करत आहोत त्या ठिकाणी ज्या ज्या संकल्पना, जे घटक आपण अभ्यासत आहोत त्या ठिकाणी त्याची उद्दिष्टे विचारली आणि ही जी उद्दिष्टे आहेत ही जवळजवळ सारखी आपल्याला दिसून येतात. म्हणजे याच्याही पुढे आपण बघा, मागच्या प्रकरणाला सार्वजनिक खर्च म्हणजे काय त्याची उद्दिष्टे पाहिली. इथं कर्जाची उद्दिष्टे पाहत आहोत. पुढच्या प्रकरणामध्ये तुटीच्या अर्थभरणाची उद्दिष्टे पाहणार आहोत. त्यानंतर आपण राज्य वित्तीय धोरणाची उद्दिष्टे पाहणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये म्हणजे 5व्या सेमिस्टरला आपण महत्तम सामाजिक लाभाची उद्दिष्टे अभ्यासली होती. उद्दिष्टे जी आहेत ती जवळजवळ सारखी आहेत की आर्थिक विकासाला गती देणे, रोजगार वाढ करणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, लोकांचं राहणीमान उंचावणे, आर्थिक समानता निर्माण करणे. ही जी महत्त्वाची कायमची आपली उद्दिष्टे आहेत, ही उद्दिष्टे आपल्याला सार्वजनिक खर्चाद्वारे पूर्ण करता येतात. ही उद्दिष्टे कर्जाद्वारेही साध्य करता येतात. ही उद्दिष्टे तुटीच्या अंदाजपत्रकातून किंवा तुटीच्या अर्थभरणामुळेही साध्य करता येतात. ही उद्दिष्टे वित्तीय धोरणातूनही साध्य होत असतात. ही उद्दिष्टे महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वानेही आपल्याला पूर्ण करता येतात. आणि म्हणून कोणत्याही देशातील सरकारने अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारलेले आहेत आणि त्यापैकी सार्वजनिक कर्ज हा सुद्धा आर्थिक विकासाचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग अलीकडे मान्य झाला आहे. पूर्वी मान्य नव्हता. पूर्वी सरकारचा खर्च कमी होता म्हणून सरकारचं उत्पन्नही कमी होतं. सरकारला अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागत नव्हता आणि सार्वजनिक कर्ज घेणं हे पाप आहे असं मानलं जायचं. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की ऋणम कृत्वे घृतम पिबेत, म्हणजे सार्वजनिक कर्ज काढा आणि तूप प्या, म्हणजे आपली शारीरिक क्षमता वाढवा. अगदी त्याप्रमाणे सरकारनेही सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यायचा आणि आपली अर्थव्यवस्थेची क्षमता वाढवायची. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उत्पादकता, रोजगार, आर्थिक विकास याच्यात वाढ करायची आणि त्याच्यातून त्या उत्पादक स्वरूपाच्या कामातून अर्थव्यवस्थेची जी क्षमता वाढेल
आर्थिक विकासात वाढ होईल, त्याच्यातून सार्वजनिक कर्जाची परतफेड आपल्याला करता येईल आणि या अर्थाने अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करता येईल. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये सार्वजनिक कर्ज हे आर्थिक विकासाचं साधन आहे, ते सरकारच्या उत्पन्नाचे साधन आहे. आर्थिक विकासावर चांगला प्रभाव सार्वजनिक कर्जामुळे आपल्याला पाडता येऊ शकतो. अशा प्रकारची विचारसरणी आज आपल्याला पुढे आलेली दिसते आणि म्हणूनच भारतामध्ये देखील स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे आर्थिक नियोजन काळात आर्थिक नियोजनाचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सरकारला जो जास्तीचा खर्च भागवावा लागला, त्यासाठी सरकारने अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आपल्याला दिसून येते आणि त्याद्वारेच कदाचित आज आपली भारतीय अर्थव्यवस्था जी मागासलेली होती, बॅकवर्ड होती, ती मात्र आज विकसनशील झाली आहे आणि आज आपण पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसित अर्थव्यवस्था होऊ शकते, असं एक चित्र, असं एक वातावरण आपण निर्माण करू शकलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये, अल्पविकसित राष्ट्रांमध्ये सार्वजनिक कर्जाचं काय महत्त्व आहे, त्याची काय उद्दिष्टे आहेत, किंवा अशा राष्ट्रामध्ये सार्वजनिक कर्जाची काय भूमिका असते, काय रोल असतो, अगदी महत्त्वाचा रोल असतो. अतिशय सार्वजनिक कर्जाचं महत्त्व आहे आणि या सार्वजनिक कर्जाद्वारे आपल्याला वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात. तर सार्वजनिक कर्जाची उद्दिष्टे कोणती, ती बघू आपण. एक, अंदाजपत्रकीय तूट भरून काढणे. वेगवेगळ्या कारणांनी या राष्ट्रामध्ये उत्पन्न सरकारचं कमी असतं, लोकांची बचत प्रवृत्ती कमी असते, राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं, अर्थातच सरकारला करांद्वारे मिळणारं उत्पन्न कमी असतं, वेगवेगळ्या मार्गांनी मिळणारं जे उत्पन्न आहे ते सरकारचं कमी असतं, सरकारला मिळणारा जो नफा आहे तो नफासुद्धा कमी असतो आणि दिवसेंदिवस सरकारचा खर्च वाढत जातो. तेव्हा असा जास्तीचा खर्च भरून काढण्यासाठी, म्हणजे अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूपेक्षा सरकारचा जो खर्च जास्त आहे, खर्च बाजू जास्त आहे, तो खर्च भरून काढण्यासाठी, म्हणजे अंदाजपत्रकामध्ये तूट असते. तूट म्हणजे काय, की सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आणि हा खर्च भागवण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो किंवा घेतला पाहिजे. कारण अंदाजपत्रकामध्ये जमा आणि खर्च दोन्ही बाजू समान कराव्या लागतात किंवा अंदाजपत्रकामध्ये समतोल साधावा लागतो आणि म्हणून अंदाजपत्रकातील ही जी तूट आहे, उत्पन्नापेक्षा जो जास्तीचा खर्च आहे, हा खर्च भरून काढण्यासाठी सार्वजनिक कर्जाची भूमिका आहे किंवा महत्त्व आहे किंवा सार्वजनिक कर्जाचं ते एक कारण आहे किंवा सार्वजनिक कर्जाचं ते उद्दिष्ट मानलं जातं. दुसरं उद्दिष्ट आहे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना अशा राष्ट्रामध्ये तोंड द्यावं लागतं, प्रत्येक राष्ट्राला द्यावं लागतं. उदाहरणार्थ भूकंप आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, अशा प्रकारचं कुठलंही संकट नैसर्गिकरित्या प्रत्येक राष्ट्रामध्ये उत्पन्न होऊ शकतं आणि या अशा नैसर्गिक ज्या आपत्ती असतात हे अचानक येत असतात आणि अचानक त्या नैसर्गिक आपत्तींना सरकारला तोंड द्यावं लागतं आणि तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणावर सरकारचा खर्च वाढतो आणि असा सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण हा खर्च पूर्ण करावाच लागतो. या नैसर्गिक संकटापासून देशातील लोकांचं संरक्षण करावंच लागतं आणि म्हणून सरकारला अचानक वाढलेल्या या खर्चाला तोंड देण्यासाठी कर्जाची भूमिका फार महत्त्वाची असते. तिसरं उद्दिष्ट आहे देशाच्या संरक्षणासाठी. आज कोणताही देश संरक्षणाच्या दृष्टीने आपलं मजबूतीकरण करू पाहतो आहे. सैन्य भरती असेल, युद्ध साहित्य निर्मिती असेल किंवा वेगळ्या राष्ट्रांकडून ती खरेदी करणं असेल, त्याच्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या राष्ट्राला सक्षम करावं लागतं आणि त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च भागवण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो किंवा सार्वजनिक कर्जाचं महत्त्व याच्यासाठी. आज आपण पाहतोय की पाकिस्तान, चीन या शत्रू राष्ट्रांपासून आपल्याला फार मोठा धोका आहे आणि या देशाच्या सीमेवर मोठं सैन्य आपल्याला तैनात करावं लागतं आणि त्या सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे
आपल्याला सज्ज करावे लागतात. यासाठी फार मोठा खर्च सरकारला करावा लागतो आहे. तरच आपण देशाचा आर्थिक विकास साध्य करू शकतो किंवा लोकांचं संरक्षण करू शकतो. आणि म्हणून देशाच्या संरक्षणासाठीचा खर्च जो वाढत जातोय दिवसेंदिवस तो भागवण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो. चौथं महत्व, चौथं उद्दिष्ट, चौथी भूमिका, चौथं कर्ज घेण्याचं कारण, मंदी विरुद्ध उपाययोजना करण्यासाठी. बघा, मागासलेल्या राष्ट्रामध्ये मंदी सदृश परिस्थिती असते. म्हणजे उत्पादनात घट असते, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असते, दारिद्र्य असतं, राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं, त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न कमी असतं, साहजिकच लोकांची बचत प्रवृत्ती कमी असते, त्याच्यामुळे भांडवल निर्मिती कमी असते, म्हणूनच एकूण गुंतवणूक कमी असते, म्हणूनच एकूण उत्पादन कमी असतं. आणि म्हणूनच ही जी परिस्थिती आहे, ही जी मंदी सदृश परिस्थिती आहे, या मंदी सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणजे अर्थव्यवस्थेला मंदीकडून तेजीकडे नेण्यासाठी, अर्थव्यवस्थेमध्ये विकास गतिमान करण्यासाठी, उत्पादन व रोजगार वाढवण्यासाठी सरकारला अधिक गुंतवणूक करण्याची गरज असते. आणि ही मोठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा मंदीविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी सरकारला मोठ्या भांडवलाची किंवा पैशाची गरज असते. तेव्हा सरकार या सार्वजनिक कर्जाचा आधार घेते. सार्वजनिक कर्जाचं पाचवं उद्दिष्ट आहे मूलभूत उद्योगांच्या विकासासाठी. बघा, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशामध्ये मूलभूत उद्योग किंवा अवजड उद्योगांचा पाया किती मजबूत आहे, कारण याच्यावरच औद्योगिकरण अवलंबून असतं. औद्योगिक पाया मजबूत होतो आणि औद्योगिकरणाशिवाय कोणत्याही देशाचे जलद आर्थिक विकास होऊ शकत नाही, असं आपण SYBA जनरलच्या पेपरमध्ये अभ्यास केलाच आहे. तर तेव्हा या मूलभूत उद्योगांच्या विकासासाठी सरकारला प्रचंड अशी मोठी गुंतवणूक करावी लागते, करोडो रुपये गुंतवणूक करावी लागते. आणि ही गुंतवणूक करण्यासाठी सरकारला आपल्या करातून किंवा चालू उत्पन्नातून हे भांडवल निर्माण होऊ शकत नाही आणि आपण मूलभूत उद्योगांचा विकास करू शकत नाही. आणि म्हणून मूलभूत उद्योगांची स्थापना करायची असेल, प्रचंड अशी गुंतवणूक करायची असेल, तर जागतिक बँकांकडून, केंद्रीय अधिकोषाकडून दीर्घ मुदतीचं कर्ज सरकारला घ्यावं लागतं. आणि सरकार तेव्हा मग मोठी गुंतवणूक करू शकते आणि त्यामुळे देशामध्ये मूलभूत उद्योग हे उभे राहू शकतात आणि त्याच्यातूनच देशाचा औद्योगिक पाया मजबूत होतो आणि आर्थिक विकासाला गती मिळू शकते. कर्जाचं सहावं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे, महत्व आहे सार्वजनिक सेवांचा पुरवठा करण्यासाठी. देशामध्ये लोकसंख्या वाढते आहे, देशाचा विस्तार होतो आहे आणि या देशातील लोकांचं राहणीमान उंचवायचं असेल तर देशातील लोकांना सार्वजनिक सेवांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. जसं की पाणी पुरवठ्याची सुविधा असेल, रस्त्यांची सुविधा असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील, विजेची सोय असेल, शिक्षण, आरोग्य, या अशा प्रकारच्या ज्या सार्वजनिक सेवा आहेत, या सार्वजनिक सेवा, मूलभूत सेवा सरकारला अलीकडे जनतेसाठी पुरवाव्या लागतात. कारण अलीकडे कल्याणकारी राज्याची कल्पना सरकारने स्वीकारलेली. या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेमध्ये देशातील लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उत्तम दर्जाच्या या मूलभूत सेवा किंवा सार्वजनिक सेवांचा पुरवठा करावा लागतो, कारण त्याच्यावरच देशातील लोकांचं राहणीमान हे अवलंबून असतं. आणि म्हणून हा सार्वजनिक सेवांचा पुरवठा करण्यासाठी सरकारला मोठा खर्च येत असतो आणि असा खर्च भागवण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्याच्यामुळेच सार्वजनिक कर्जाचं हे महत्त्व याच्यासाठी अनन्यसाधारण आहे. सातवं उद्दिष्ट आहे जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी. बघा, याही कारणासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. सरकारने या वेगवेगळ्या आपण जी पाहिली आता या वेगवेगळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावं लागतं आणि असा विकास साधत असताना काही वेळेला सरकारचं उत्पन्न वाढू शकत नाही. वेळेवर सरकारने जे काही कर्ज घेतलंय ते वेळेवर परतफेड करू शकत नाही. परंतु कर्ज जर वेळेवर परतफेड केलं तरच आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा अंतर्गत पातळीवर सरकारची पत टिकून राहते. आणि म्हणून जर कर्जाची परतफेड चालू उत्पन्नातून झाली नाही आणि कर्ज मुदतीत फेडायचं असेल तर तेव्हा जे आपण कर्ज घेतलं आहे त्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण नवीन एखाद्या घटकाकडून कर्ज घेतो आणि जुन्या कर्जाची परतफेड करतो. याच्यामुळे काय होतं, नवीन कर्ज घ्यायचं आणि जुने कर्ज फेडायचं, याच्यातून हे होतं की जे आपण घेतलेलं कर्ज आहे ते
वेळेवर परत करू शकतो आणि म्हणून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर पत टिकून राहते आणि पुन्हा आपल्याला कर्ज हे मिळायला अडचण येत नाही. आणि म्हणून जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी काही वेळेला सरकारचं जर उत्पन्न वाढलं नाही तर मात्र कर्जासाठी पुन्हा कर्ज आपल्याला घ्यावं लागतं. इसकी टोपी उसके सर या अर्थाने आपल्याला जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज हे घ्यावं लागतं. तर यासाठी देखील सार्वजनिक कर्जाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल, तरच सरकार आपला विकास साध्य करू शकते. आणि शेवटी हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहेच आपलं, हे एकमेव उद्दिष्ट आहे. संपूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यासाचं किंवा कोणत्याही घटकाचं, कोणत्याही सिद्धांताचं शेवटी उद्दिष्ट काय आहे? आर्थिक विकास साध्य करणे. आता आर्थिक विकास म्हणजे काय? की आर्थिक समानता, आर्थिक स्थैर्य, रोजगार वाढ, लोकांचं राहणीमान उंचावणे, लोकांचं कल्याण करणे, राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे, दरडोई उत्पन्न वाढवणे. यासाठी आर्थिक विकासासाठी किंवा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपल्याला या वरील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. आणि हा खर्च भागवण्यासाठीच सरकारला सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो. सुरुवातीलाच म्हटलं आपण की सार्वजनिक कर्ज हे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आर्थिक विकासाचं साधन मानतात. आणि म्हणून भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांनी, अल्पविकसित अर्थव्यवस्थांनी, मागासलेल्या राष्ट्रांनी सार्वजनिक कर्जाचा योग्य वापर करून म्हणजे अनुत्पादक कामासाठी खर्च न करता उत्पादक कामासाठी सार्वजनिक कर्जाची जर विल्हेवाट लावली किंवा वापर केला तर नक्कीच ही वेगवेगळी उद्दिष्टे त्या अर्थव्यवस्थेला पूर्ण करता येतात आणि शेवटी त्याच्यामुळे आर्थिक विकास आपल्याला साध्य करता येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक कर्जाची उद्दिष्टे कोणती, सार्वजनिक कर्जाचं अलीकडे महत्त्व एवढं का वाढलेलं आहे, सार्वजनिक कर्जाची मागासलेल्या राष्ट्रामध्ये, विकसनशील राष्ट्रामध्ये किती महत्त्वाचा रोल आहे, हे आपल्याला वेगवेगळ्या उद्दिष्टांवरून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला दिसून येते. आणि त्या ठिकाणी आपण हा एक सविस्तर अभ्यास सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत केलेला आहे. तर या प्रकरणामध्ये जो काही पुढचा टॉपिक असेल त्या पुढच्या टॉपिकच्या अभ्यासासाठी भेटू या पुढच्या लेक्चरला आपण. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.